नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये। GCC TBC टायपिंग परीक्षा देत असताना खूप साऱ्या विद्यार्थ्यांची गडबड होत असते आणि याच गडबडीमध्ये त्या अनेक चुका करत असतात। खरं तर या चुका टाळणं आवश्यक असतं, कारण यामुळेच आपला रिझल्ट हा थांबवला जाऊ शकतो। कदाचित आपला रिझल्ट फेलसुद्धा येण्याची शक्यता असते। मग अशा नक्की कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला टाळल्या पाहिजेत हेच आपण या व्हिडिओमध्ये सांगत आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा आहे, त्यामुळे आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ टायपिंग परीक्षा देणाऱ्या तुमच्या मित्रासोबत लगेच शेअर करा। परीक्षेला जात असताना आपण काही चुका करत असतो। खूप सारा ॲनालिसिस करून आपण या चुका शोधलेल्या आहेत। मग नक्की कोणकोणत्या चुका आहेत? एकूण 10 ते 12 चुका आहेत जे आपण वारंवार करतो आणि परीक्षेमध्ये आपल्याला त्याला खूप वेगळ्या प्रकारे सामोरं जावं लागत असतं। नक्कीच शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। यामधील चूक क्रमांक 1, आपण परीक्षेला वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। का बरं? तुम्ही उशिरा निघालात, उशिरा पोहोचलात, घाई गडबड होणार आहे आणि परीक्षेला वेळ कमी मिळणार आहे। कसं काय? तुमची परीक्षा जर मित्रांनो सकाळी 9 वाजता आहे, तर तुम्ही परीक्षा केंद्रावरती किमान अगोदर 45 मिनिट पोहोचणं अपेक्षित आहे। तुम्ही जर बरोबर 9 वाजता पोहोचला तर तुमची घाई गडबड होणार आहे। तुम्हाला परीक्षा सेंटरमध्ये, एक्झाम सेंटरमध्ये तुमचा हॉल शोधावा लागणार आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवरती जो QR कोड आहे तो स्कॅन करायचा आहे। ॲब्सेंटी, प्रेझेंटी याच्यासाठी तिथं ते आवश्यक आहे, त्याच्यासाठी वेळ लागणार आहे। आणि तुमचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला परीक्षा सुरू झाल्यानंतर फक्त 10 मिनिटं एवढाच वेळ मिळणार आहे। जर 10 मिनिटांनी तुम्ही एक्स्ट्रा वेळानंतर तिथं पोहोचलात तर तुम्हाला परीक्षेला एंट्रीच मिळणार नाही आहे। आणि समजा 9:10 तुमचं लॉग इन झालंच, तर मित्रांनो तुमच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये जो वेळ आहे 25 मिनिटांचा, त्यामधून जेवढा वेळ तुम्ही उशिरा गेला तेवढा वेळ तुमचा मायनस होणार आहे। म्हणजे कुठे ना कुठे आपला तोटाच आहे, वेळ कमी मिळणार आहे। त्यामुळे शक्यतो लवकरात लवकर परीक्षा केंद्रांवरती पोहोचा। चूक क्रमांक 2, हॉल तिकीट विसरणं। खूप साऱ्या विद्यार्थ्यांची गडबड होते। आपण परीक्षेला जात असताना बॅग घेतो, बॅगमध्ये सगळ्या गोष्टी टाकतो, पेन टाकतो, आपला आयडेंटिटी कार्ड टाकतो, टिफिन टाकतो, आपलं एखादी बॉटल टाकतो आणि घाई गडबडीत हॉल तिकीटच घरी विसरतो। विदाऊट हॉल तिकीट तुम्हाला परीक्षेमध्ये एंट्री मिळणार नाही, हेही तेवढं महत्त्वाचं आहे। हॉल तिकीट नसेल तुम्हाला कोणीही परीक्षेमध्ये एंटर होऊ देणार नाही। तुम्ही कितीही तिथं रडलात, अगदी डोकं आपटलं, काहीही केलं, तुम्ही म्हणाल सर आमचा खूप मोठा वशिला आहे, आम्ही मोठ्या मोठ्या लोकांना फोन लावू, कोणीही तुम्हाला विचारणार नाही मित्रांनो, कोणीही तिथं तुम्हाला एंट्री करू देणार नाही। प्रवेश नाकारला जाईल। शक्यतो असेल तर हॉल तिकीटचे 2-3 झेरॉक्स काढा, काय फरक पडत नाही, बरोबर? जाताना 2-3 फोटो घेऊन जावा। सरांना रिक्वेस्ट करा इन्स्टिट्यूटमध्ये, सर हे 2 फोटो ते हॉल तिकीट द्या, त्याच्या आम्ही झेरॉक्स काढून आणतो, आमचे पैसे जाऊ द्या, पण त्याच्या 2-3 प्रिंट काढून घ्या, त्याच्यावरती फोटो चिटकवून घ्या, फोटोवरती सही शिक्का, सर्व गोष्टी घ्या। हॉल तिकीट सोबत घ्या, वाटल्यास 2 घेऊन जावा, कारण एखादा खराब होऊ शकतं, गहाळ होऊ शकतं। चूक क्रमांक 3, मूळ ओळखपत्र अपेक्षित आहे। परीक्षेला जाताना तुमच्याकडे हॉल तिकीट बरोबर आधार कार्ड असणं गरजेचं आहे किंवा पॅन कार्ड, ज्याच्यावरती तुमचा फोटो क्लिअर आहे। भले मग ते कॉलेजचं ओळखपत्र असलं तरी देखील चालेल, मात्र ते तुमच्या ओरिजिनल फोटोसह आणि ओरिजिनल अपेक्षित आहे। झेरॉक्स चालणार नाही, मोबाईलमध्ये फोटो आहे चालणार नाही। चूक क्रमांक 4, स्पीडच्या नादामध्ये
आपण ॲक्युरेसी विसरून जातो. आपण म्हणतोय सर स्पीड आहे, पण स्पीड अपेक्षित आहे, ठीक आहे, पण स्पीडच्या नादामध्ये खूप सारे विद्यार्थी ॲक्युरेसी विसरतात. काय होतं, परीक्षेमध्ये आपण पॅनिक होतो. सगळ्यात पहिली गोष्ट, विद्यार्थी पॅनिक होतात म्हणजे होतात. आणि मग परिणाम काय, पॅनिक झालं की आपण स्पीडच्या पाठीमागं लागतो, कारण शेजारचा पटपट 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 धावत असतो, पळत असतो. आपल्याला वाटतं अरे आपण मागं पळतोय. आणि त्या ठिकाणी अशी गोष्ट असते मित्रांनो की आपण पॅनिक झाल्यामुळं आपला जो स्पीड पॅसेजचा टायमिंग आहे ना, जो 7 मिनिटाचा, तो आपल्याला वाटतो खूप जास्ती पळतोय, अधिक पळतोय, जास्ती पळतोय, अधिक पळतोय, आणि आपण पॅनिक होतो आणि कुठंतरी ॲक्युरेसी सोडूनच देतो, फक्त स्पीडच्या पाठीमागं धावतो. याही गोष्टीकडे लक्ष द्या मित्रांनो, कारण या खूप छोट्या छोट्या चुका आहेत. आपल्याला दिसताना जरी या छोट्या छोट्या दिसत असतील, पण परीक्षेमध्ये मात्र आपला गडबड गोंधळ खूप करतात. चूक क्रमांक 5, अल्ट टॅब किंवा विंडोज की दाबणं. तुम्ही जर अल्ट टॅब किंवा कोणत्याही विंडोज कीज दाबल्या किंवा कोणत्याही कॉम्बिनेशन कीज दाबल्या, कोणतीही कॉम्बिनेशन कीज दाबू नका. कोणतीही कॉम्बिनेशन की दाबली, प्रेस केली, भले ती विंडोजची असेल किंवा अल्टची असेल, कंट्रोलची असेल, कोणतीही कॉम्बिनेशन की, तुमचं सॉफ्टवेअर तुम्हाला अलर्ट देईल आणि डायरेक्ट तुमची एक्झाम बंद करेल. डायरेक्ट एक्झाम बंद होईल. मग यानंतर तुमचे कोणतेही इन्स्ट्रक्टर असतील, त्या लॅबचे, त्या एक्झाम सेंटरचे कोणीही हेड, कोणीही असू द्या, त्या एक्झाम सॉफ्टवेअरमध्ये काहीही इंटरफेअर करू शकणार नाही. डायरेक्ट तुमची परीक्षा कॅन्सल होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, कोणत्याही कॉम्बिनेशन कीज वापरू नका. आपलं काम काय आहे, अल्फाबेट्स वापरणं. अल्फाबेट्स वापरा, नंबरिंग वापरा, बॅकस्पेस, एंटर, शिफ्ट काय वापरायचे ते वापरा, पण कॉम्बिनेशन कीज वापरण्याच्या भानगडीत पडू नका. अनावश्यक क्लिक कुठेही करू नका. जेवढं गरजेचं आहे तेवढंच घ्या. माऊस तुमच्या हातात आहे म्हणजे कुठेही क्लिक करण्याच्या अजिबात गरजेच्या गोष्टी नाही आहेत त्या. कारण काय आहे, हे सॉफ्टवेअर खरंच खूप परीक्षेच्या दृष्टीने बनवलेलं आहे. तुम्ही कुठेही जर क्लिक केलं तर ते डायरेक्ट अलर्ट देईल आणि डायरेक्ट बाहेर फेकून देईल. आणि मग परिणाम काय, ते सॉफ्टवेअर बंद होईल आणि पुन्हा लॉग इन करणं शक्य नाही. खूप प्रॉब्लेम होतील. त्यामुळे अनावश्यक क्लिक करू नका. क्लिक अँड ड्रॉप, रॅन्डम क्लिक कुठेही अजिबात करण्याच्या भानगडीत पडू नका. यानंतर चूक क्रमांक 7, आपण ज्यावेळेस MCQ प्रश्नांकडे येतो, पूर्ण प्रश्न वाचत नाहीत. विद्यार्थ्यांचा खूप ओव्हर कॉन्फिडन्स असतो. मी लय अभ्यास केला, खूप अभ्यास केला, मला आता कसलाही प्रश्न येऊ द्या, कसाही प्रश्न येऊ द्या, मी असा सोडवणार. घाईघाईत मित्रांनो चुकीचं उत्तर जातं. प्रश्न असा होता, समजा मित्रांनो, Ctrl+C हा कॉपीचा शॉर्टकट नाही. विद्यार्थ्यांनी प्रश्नच वाचला नाही नीट. Ctrl+C हा कॉपीचा शॉर्टकट एवढंच वाचलं, त्यांनी काय निवडलं रे? बरोबर आहे ना? सगळा गडबड गोंधळ करणारा प्रश्न, सगळा. तुम्हाला वाटत असेल MCQचे प्रश्न सरळ येतील, बिलकुल नाही मित्रांनो. खूप कन्फ्यूज करणारे प्रश्न येतात, खूप उलटे पालटे. आपण अपेक्षा ठेवतो त्यापेक्षाही खूप खतरनाक प्रश्न असतात. तुम्हाला जर MCQचा ऑब्जेक्टिव्हचा प्रॉपर अभ्यास करायचा असेल, स्टडी करायचा असेल, प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन पाहिजे असेल, प्रत्येक, हे असंच का, ते तसंच का. उदाहरणार्थ, Ctrl+H कशाचा शॉर्टकट आहे? मित्रांनो, Ctrl+H हा रिप्लेसमेंटचा शॉर्टकट आहे. कशाचा? रिप्लेसमेंट. तर तुम्ही म्हणाल सर Ctrl+C कॉपीसाठी, Ctrl+B बोल्डसाठी, Ctrl+R राईट अलाइनमेंटसाठी, Ctrl+L लेफ्ट अलाइनमेंटसाठी, Ctrl+J जस्टिफाय अलाइनमेंटसाठी. सगळ्याला पहिलं अक्षर दिलं ना. Ctrl+P असेल, Ctrl+N असेल, सगळ्याला पहिलं अक्षर दिलं. मग रिप्लेसमेंटचा आणि H याचा काय संबंध आहे? रिप्लेसमेंटमधल्या प्रत्येक अक्षराला शॉर्टकट आहे. रिप्लेस, आरला राईट अलाइनमेंट, ईला सेंटर अलाइनमेंट, प्रत्येक अक्षराला शॉर्टकट ऑलरेडी आहे. मग राहिलं कोण? Hला कोणीच नव्हतं आणि रिप्लेसमेंटलाही कोणी नव्हतं. मग H
हा रिप्लेसमेंटला दिला गेला. प्रत्येक ऑब्जेक्टिव्हचं MCQचं एक्सप्लेनेशन जर हवं असेल तर आपली सुपर ब्रँड स्किल GCC TBC टायपिंग बॅच जॉईन करा. आपल्या खाली व्हिडिओच्या खाली पहा जॉईन बटन आहे, तिथं जॉईनवरती क्लिक करा. यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाच्या 1,500 MCQ मिळतील. प्रत्येक MCQ एक्सप्लेन केलेली मिळेल. त्याच्याबरोबर स्पीड पॅसेज जवळपास प्रत्येक विषयाचे 300 तुम्हाला मिळतील. त्याच्याबरोबर तुम्हाला मित्रांनो कम्प्युटर फंडामेंटलची संपूर्ण व्हिडिओची सिरीज पाहायला मिळेल. सर्वच्या सर्व PDF, सर्वच्या सर्व व्हिडिओ, सर्वांचे ॲक्सेस तुम्हाला या जॉईन बटनवरती क्लिक केल्यानंतर मिळतील. संपूर्ण परीक्षेची तयारी फक्त आणि फक्त 179 रुपयांमध्ये आहे. यामध्ये खूप कमी किमतीची बॅच आहे, तुम्ही लगेच जॉईन करा. पहिल्या 100 विद्यार्थ्यांकरिताच ही बॅच आहे. यानंतर मात्र आपण 359 रुपयांची हीच बॅच करणार आहोत, त्यामुळे लगेच जॉईन करा. यानंतर मित्रांनो पुढची चूक आहे ती म्हणजेच बॅकस्पेसचा अतिवापर. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा असतो की ते ॲक्युरेसीकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत आणि परीक्षेमध्ये पॅनिक व्हायला लागतात आणि शब्द चुकीतात. चुकीचे झाल्यामुळे ॲक्युरेसी जाते आणि ॲक्युरेसी झाल्यामुळे आपल्याला बॅकस्पेसचा वापर करावा लागतो. परिणाम अति बॅकस्पेसमुळे आपला वेळ वायपट जातो, स्पीड पॅसेज पूर्ण होत नाही. कुठेतरी या गोष्टीसाठी तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये LMS वरती डेमो एक्झाम सोडवणं गरजेचं आहे. त्या एक्झाम पॅटर्नचा अभ्यास करणं गरजेचं आहे. चूक क्रमांक 9, सगळ्यात मी पाठीमागं सुद्धा बोललो, पॅनिक होणं, घाबरणं, पॅनिक राहणं खूप गरजेची गोष्ट आहे. तुम्ही घाबरला, तुम्ही पॅनिक झाला, तुम्ही त्याच ठिकाणी एक्झाम फेल झाला. याच्यासाठी शांत राहा, स्वतःवरती विश्वास ठेवा. जर घाबरायला झालं, एक दीर्घ श्वास घ्यायचा, खोल श्वास घ्यायचा आणि जे होईल ते होईल या भावनेने चालू करायची परीक्षा. स्वतःवरती विश्वास ठेवायचा. मला काहीही झालं तरी स्पीड पॅसेज कव्हर करायचा आहे, फार काय विशेष करण्याची आवश्यकता नाही, कव्हर होऊन जाईल. चूक क्रमांक 10, वेळेचं नियोजन न करणं. बऱ्याच वेळा असं होतं की ठीक आहे ऑब्जेक्टिव्हला 25 मिनटं आहेत, आपलं 10 मिनटात होईल असंच उगाचच इकडं तिकडं काहीतरी टाईमपास करत राहतो आपण आणि वेळेचं प्रॉपर नियोजन होत नाही आणि शेवटचे प्रश्न आपले तसेच राहून जातात. तर मित्रांनो असं करू नका, प्रॉपर नियोजन करा, प्रॉपर शेड्यूल लावा. या सर्वांचा जर तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायचा असेल तर मी आत्ताच बोललो, तुम्ही आपली बॅच जॉईन करा. यामध्ये स्वतः मी लाईव्ह लेक्चर घेणार आहे, स्वतः मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे. सक्सेसचा फॉर्म्युला जर तुम्हाला अपेक्षित असेल तर तुम्ही आत्ताच बॅच जॉईन करा, कारण बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला ॲक्युरेसी मिळणार आहे, स्पीड मिळणार आहे, टाईम मॅनेजमेंट मिळणार आहे. नक्कीच तुमचा कुठेतरी कॉन्फिडन्स हा वाढणार आहे. याचनुसार तुम्ही परीक्षेला सामोरं जाणार आहात. तुम्हाला खरंच परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. परीक्षेमध्ये जात असताना चुका टाळा, शांत राहा, नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. काहीही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा मला तुम्ही डायरेक्ट ईमेल करू शकता. तुम्ही आजच बॅच जॉईन करा. हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा वाटला असेल तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.